अंदमानात शुद्धी. आम्ही सन 1911 या वर्षी अंदमानात पाय ठेवला. त्यानंतर थोडक्याच महिन्यात आम्हास असे आढळू लागले की काही काही हिंदू बंदिवान अंदमानात आल्यानंतर मुसलमान झाले असून आपली नावेही त्यांनी बदलली आहेत. आम्ही हे कसे घडले म्हणून शोध करू लागलो. तो तेथील हिंदूंपैकी कोणासही त्याविषयी काहीच महत्त्व वाटत नसून ती एक इतकी परिचयाचीच घटना आहे की तिच्या चौकशी ती काय करायची असे त्यांचे मत असल्याचे माझ्या प्रत्ययास आले. अंदमानात वास्तविकपणे पाहता इंग्रजी अधिकाऱ्यांची कर्तुम समर्थ अशी सत्ता असल्याने तेथे त्यांच्या हातात निराधार आणि अनाथ होऊन पडलेल्या हिंदू बंदिवानास ख्रिस्ती करवले जाण्याचा अधिक संभव होता. 1857 पर्यंत कार्यालयातूनच नव्हे तर सेना निवेशातूनही ख्रिस्ती धर्म फैलावण्यास अधिकाऱ्यांकडून अनेक सवलती देण्यात येत. परंतु 57च्या त्या क्रांती युद्धाची प्रचंड ठोकर लागल्यापासून एकंदरीत सरकारी अधिकारी धर्मप्रसाराच्या भानगडीत फारसे पडेनासे झाले. यद्यपि अजूनही अपराध्यांच्या जाती म्हणून ज्यावर ठसा मारण्यात आला आहे अशा काही जातीच्या ज्या वसाहती केलेल्या असतात त्यावर मिशनऱ्यांचे बरेच वर्चस्व प्रत्यक्षपणे गाजत असते. तथापि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी असे निश्चयाने म्हणू शकतो की कारा संस्थेचा उपयोग हिंदूंना बाटवण्याच्या कामाकडे करून घेतला जात नाही. कोठे कोठे ख्रिस्ती प्रचारक प्रार्थनेस येतो, पण त्याचे प्रार्थनेत जाण्यास कोणावरही म्हणण्यासारखी सक्ती कधीही करण्यात येत नाही. तुरळक अपवाद सोडून अंदमानात हिंदूंना ख्रिस्ती करण्यासाठी गुप्त वा प्रगट, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अशी कोणतीही खटपट सरकारी रीतीने तर नाहीच, पण सरकारी अधिकाऱ्यांच्या व्यक्तिशः वजनाचा दुरुपयोग करूनही होत नसे. या तुरळक अपकारांचे एक उदाहरण आम्हाला स्वतः सोडवावे लागले. त्याचा निर्देश पुढे येईलच. परंतु अंदमानाच्या हिंदू बंदिवानास धाकाने, लाचलुचपतीने वा एकसारखा उपदेशाचा सचेमिरा मागे लावून ख्रिस्ती केल्याची उदाहरणे आमच्या 14 वर्षाच्या अनुभवात 4 देखील घडलेली आठवत नाहीत. ज्या ख्रिस्ती सत्तेच्या हातात ते अंदमानातील हिंदू बंदिवान पडलेले होते त्या सत्तेने त्यांच्यावर आपला धर्म लादण्याचा कोणताही अन्याय प्रयत्न केला नसतानाही हे केवढे आश्चर्य होते की त्या हिंदू बंदिवानांप्रमाणेच त्याच बंदी द्वीपात अवश्य आणि हताश अशा बंदिवान होऊन पडलेल्या मुसलमान बंद्यांनी मात्र आपल्या हिंदू सहबांध्यास बाटवून मुसलमान करण्यासाठी त्यांच्यावर बलात्कार करावा, त्यांचा छळ करावा, त्यास फूस लावावी आणि स्वधर्म प्रसारार्थ स्वतः पीडा न देणाऱ्या ख्रिस्ती सत्तेने परधर्मीय मुसलमानांकडून चाललेले हे हिंदूंचे छळ मात्र उपेक्षेने चालू द्यावेत. मोठ्या बंदिवानांची गोष्ट एक वेळ सोडून दिली तरी जी लहान कोवळ्या वयाची मुले काळ्या पाण्यावर किंवा कारागारात धाडली जातात त्यांच्या शरीराची, आरोग्याची अजाण म्हणून जशी सरकार विशेष काळजी घेते तशीच त्यांच्या आत्म्याची वा धर्माची काळजी घेणे आणि निदान ती समंजस वयात येईतो तरी त्यांच्या धर्माचे संगोपन करणे हे अज्ञानाच्या संपत्तीचे रक्षण करण्याइतके तरी महत्त्वाचे सार्वजनिक कर्तव्य आहेच आहे. पण ते कारा संस्थेत मुळीच केले जात नाही. अंदमानाची तर गोष्टच सोडा, पण हिंदुस्थानातल्या बहुतेक कारागृहातून हिंदू बंदिवानास मुसलमान करण्याचा सपाटा गुपचूपपणे मुसलमान बंदिवानांकरवी आणि मुसलमानी जमादार, हेड ऑफिसर, वॉर्डन इत्यादी बंदी अधिकाऱ्यांकडून चाललेला असतो. 14 वर्षाच्या अनुभवानंतर आणि वरील प्रकारास आळा घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असता त्या विषयाची खडानखडा माहिती झाल्यानंतर आम्ही स्पष्टपणे असे विधान करतो की दिल्लीची किंवा मुंबईची जुम्मा मशीद ही जितक्या हिंदूस प्रतिवर्षी बाटवीत नसेल तितक्या हिंदूस ही कारा संस्थेची मशीद बाटवीत असते. हिंदू संघटित यत्नाने फशी पडणाऱ्या हसन निजामीच्या ज्ञात जाळ्याहून सहज हजारो हिंदूस आजपर्यंत बाटवून टाकणारे हे या कारा संस्थेच्या अदृश्य मशिदीतील अज्ञात जाळे फारसे कमी भयंकर नाही. भ्रष्टीकरणाचा प्रथम विधी मुंबई इत्यादी नगरातील चोरांच्या मुसलमानी अड्ड्यात होतो. कारा संस्थेतील या मुसलमानी भ्रष्टीकरणाची कोणतीही संघटित योजना नाही. तिचे कोणीही अधिकृत चालक वा प्रेरक नाहीत. प्रत्येक मुसलमानास लहानपणापासून हे शिक्षण मिळते की तू एक अर्धा जो जसा गवसेल तसा काफर मुसलमान करीत राहिलास की या लोकी तुझी मान्यता वाढून परलोकी तुझ्या मोठमोठ्या पापांची क्षमा होईल आणि तुला स्वर्गीय अप्सरादी भोग मिळतील. असल्या शिक्षणाने
या कारासंस्थेतील मुसलमानी भ्रष्टीकरणाला मूळ प्रेरणा मिळते. तिला पहिले व्यक्त स्वरूप मुंबई, कलकत्ता, दिल्ली, लाहोर, मद्रास इत्यादी मोठमोठ्या नगरात ज्या मुसलमानी चोर दरोडेखोरांच्या टोळ्या वावरतात त्यांच्या अड्ड्यातून मिळते. कारण चोरी, दरोडे इत्यादी पापे करणाऱ्या आणि शिक्षा खाल्लेल्या मुसलमानी बंदिवानात राहून त्यांच्या मनोवृत्तीचा ज्यांना पत्ता लागला आहे ते ही गोष्ट तात्काळ मान्य करतील की हिंदूंच्या घरी केलेली चोरी किंवा हिंदू गावांवर व व्यापाऱ्यांवर घातलेला दरोडा हे त्या मुसलमानी अड्ड्यात क्षम्य मानले जाते. इतकेच नव्हे तर भूषणभूतही गणले जाते. आम्ही असे मौलवी पाहिले आहेत की जे अशा मुसलमानी अपराध्यास निरपराधी समजत. अशा मनोवृत्तींचे या धंद्यात पडलेले ते आततायी लोक आपल्या धर्माच्या मद्यपान निषेध, प्रार्थना, दान इत्यादी बहुतेक आज्ञा पायाखाली तुडवीत असतातच. हिंदूंची चोरी केली म्हणजे ते मुसलमानांची करीत नाहीत असेही नाही. त्यांच्या आपसातील वैमनस्यात हजारो हत्या घडतच असतात. पण या सर्व पापांचे प्रायश्चित्तार्थ वर दिलेला जो एक सोपा धर्मविधी त्याच लहानपणापासून पडविलेला असतो की तू काफरास मुसलमान करीत जा. तो त्यास अशा स्थितीत फार सोयीस्कर रीतीने करता येतो. नव्हे तो विधी करणे त्यांच्या या चोरी, दरोडे, ठगी इत्यादी लौकिक धंद्यासच अगदी आवश्यक असते. कारण मुंबई सारख्या नगरातील चोरांच्या अड्ड्यातील माहिती असलेल्यांना ठाऊक आहे की त्यांचेही एक एक महंत असतात. ते अत्यंत सभ्य आणि माननीय असा धंदा करीत पातीने दुकान चालवीत बसतात. त्यांच्या हाताखाली नवशिकी पोरे नेहमी राबत असतात. ही पोरे त्यांच्या शिकवणीनुरूप खिसे कातरण्याच्या पहिल्या इयत्तेतून खिडकी फोडण्याच्या दुसऱ्या इयत्तेत, तिजोरी फोडण्याच्या तिसऱ्या इयत्तेत, सुर दाखवून उघड वाट मारण्याच्या चौथ्या इयत्तेत आणि शेवटी दरोड्यांच्या टोळीत समाविष्ट होण्याच्या 5व्या इयत्तेत बढती पावत जातात. तुरुंगात गेली तर ही पोरे जातात. महंत सहसा हलत नाहीत, फसत नाहीत. अशा ह्या विद्यापीठात नवीन मुलांचा भरणा एकसहा होत राहिला पाहिजे हे उघड आहे. हे चोरांची अड्डी हिंदूंची असली तर त्यात अनाथ भणंग हिंदू पोरे जशी सापडतात तशी मुसलमान पोरेही थोडीशी सापडतात. परंतु हिंदूंचा धर्मच त्यास सांगतो की तू मुसलमानास बरोबर जेवू नकोस, खाऊ नकोस आणि मुसलमानांची हिंदू करणे ही तर कल्पनासही त्यास ग्रहण करवत नाही. म्हणून हिंदू महंतांच्या अड्ड्यात मुसलमानी मुले गवसली तर ती चोर होतील, पाजी होतील, तुरुंगात जातील. पण मुसलमानी धर्मापासून च्यूत होण्याची काही भय नसते. उलट त्यांच्याबरोबर एखाद्या वेळेस खाणेपिणे निरुपाय म्हणून का होईना पण घडल्यास हिंदू महंतच मुसलमान म्हणून हिंदूतून पतित व्हावयाचे. पण मुसलमानी महंतांचे अड्ड्यात जी अनाथ, भडंग, उनाड अशी हिंदू मुले सापडतात त्यांची स्थिती मात्र वरील प्रकारच्या अगदी उलट होते. त्यांना चोऱ्या शिकाव्या लागतातच, पापे करावी लागतातच, कारागृहात पडावे लागतेच. पण वर आपल्या हिंदू धर्मांपासून च्यूतही व्हावे लागते. कारण चोऱ्या माऱ्या करताना प्रसंग पडेल त्याच्याशी खाणे, वेळी शेंडी कापणे, वेळी दाढी टाकणे इत्यादी सर्व प्रकार करावे लागणारच. परंतु अशा रीतीने त्या हिंदू मुलास एकदा दोनदा अभ्यक्ष भक्षण करून किंवा त्यांच्या भाकरीच्या तुकड्या शिवून किंवा मुसलमानी नाव देऊन पोलिसास नीट फसवण्यासाठी चटकन शेंडी कापून आणि सुंता करून टाकावी लागली की त्या प्रत्येक कृतीने तो हिंदू मुलगा आपण होऊनच आता आपण मुसलमान झालो असे समजू लागतो. त्याच्या घरात त्याला शिक्षणच असे मिळालेले असते की विटाळलेल्या भाकरीच्या तुकड्यात किंवा मुसलमानाच्या जेवणात लागलेल्या बोटाच्या स्पर्शात तुझा सारा हिंदू धर्म राखण्याचे सामर्थ्य आहे. अशा प्रकारे शेकडो हिंदू मुले आणि तरुण कोणासही न कळता मुंबई सारख्या मोठमोठ्या नगरातील चोर दरोडेखोरांच्या अड्ड्यातून गुप्तपणे मुसलमान होत आहेत. त्यांच्या त्या मुसलमानी खाल्ल्या पाल्यांची पिल्यांची बातमी लागताच त्यांच्या जाती त्यास घेईनाशा होतात आणि मौलवी महंत त्यास अरे तू मुसलमान झालेला आहेसच, आता केवळ निमाज पड, सुनता कर की तुला ती फलाणी मुसलमानाची पोर देऊन टाकून तुझे लग्न ठोठावून टाकू म्हणून सांगतात. त्या महंतांच्या अड्ड्यावर जशी उचली मुले तशा उचलल्या बाजारी मुलीही नोंदलेल्या आणि सवकलेल्या असतात. अशा पायऱ्या पायऱ्यांनी हिंदूंची मुले ही मुसलमानी चोरांच्या अड्ड्यात पाऊल टाकताच आपल्या हिंदू धर्मासच हरवून बसतात. ही गोष्ट त्या मुसलमानी अड्ड्यातील महंतासही नव्हे तर मुले जाळ्यात पकडण्यासाठी त्यांनी नेमलेल्या जुन्या सोद्या मुसलमान मुलांनाही पक्की माहीत असते आणि ते ह्या हिंदू मुलास या प्रकारे वाटवण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न झटून करतात. कारण वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पापकर्मास या हिंदू मुलांकडून सहाय्य पोचून उलट त्या पापासाठी मिळणाऱ्या पारलौकिक शिक्षेपासून सुटका मिळते.
इतकेच नव्हे तर एक काफर मुसलमान केल्याच्या पुण्यासही काहीतरी पारितोषिकही मिळेल म्हणून त्यांची निष्ठा असते. नगरातील चोरांच्या अड्ड्यातून जे वाचतात ते बंदीगृहात मुसलमानी भ्रष्टीकरणास बळी पडतात. कारागृहातून आढळलेल्या बाटलेल्या हिंदुत्वावर वर्णिलेल्या प्रकाराने बाटलेले काही लोक असतात, परंतु काही बंदीगृहात येण्यापूर्वीच बाटलेले असतात. लहान गावातून चोऱ्या केलेले, उच्छोभात हत्या करण्याच्या अपराधाने शिक्षा झालेले किंवा जे मुसलमान चोरांच्या अड्ड्यात न सापडता हिंदूंच्या चोर अड्ड्यात सापडले होते अथवा इतर अपराधासाठी शेतीभीतीच्या मारामारीत दंडिले गेले असे कित्येक हिंदू बंदीगृहात पाठवले जातात. त्यातही 25 वर्षांचे आतील तरुण किंवा किशोर वयस्क मुलेच अधिक वाटत. मुंबईच्या अड्ड्यातील मार्गीय दर्शलेल्या महंतांपैकी जे काही मुसलमान महंत अखेर दंडविधानाच्या क्रिमिनल लॉच्या कात्रीत बसून तुरुंगात आलेले असतात ते अशा नवीन हिंदू मुलांवर बंदीगृहातील डोळा ठेवतात, कारण तेथेच त्यांना चोरीचे पहिले व पुढचे धडे देऊन मुसलमान करून टाकले की बंदीगृहातील ती मुले त्यांच्या दुष्ट व्यवसायात उपयोगी पडून त्यांच्या मुंबई इत्यादी नगरातील अड्ड्यात समाविष्ट मुसलमान शिपाईही केव्हा हस्ते परहस्ते सहाय्य देताना आढळतात. परंतु मुसलमान बंदिवानातून जे वॉर्डर, पेटी ऑफिसर इत्यादी बंदिवान अधिकारी नेमले जातात ते मात्र 90% प्रमाणाने हिंदूच धाक दपटशा इत्यादी साधले त्या उपायांनी पाठवण्यास काही कसूर करीत नाहीत. हिंदुस्थानातील बहुतेक कारागृहात जर ही स्थिती आढळून येते तर अंदमानाची गोष्टच विचारावयास नको. तेथे प्रथम पासून धर्मांध आणि पापपरायण पठाण, बलुची इत्यादी मुसलमानी बंदिवानातील वॉर्डर वगैरे अधिकारी नेमलेले असतात. त्यातही राजकीय बंदिवान हिंदूच असल्याने जमादारधिक जागांवर मुसलमानांचाच नेमण्याचा अगदी कट्टर परिपाठ पडलेला. हे लोक हिंदूंना सक्त कामात घालून कठोर दंडांचा धाक दाखवून खोटे खरे खटले एकसारखे उभारून कसे सतावून सोडीत आणि त्या ससेमिऱ्यातून सुटावयाचे तर मुसलमान हो असे स्पष्टपणे सांगून अल्पवयी आणि बापुड्या हिंदूस मुसलमान होणे कसे भाग पाडीत हे पूर्वार्धात थोडे बहुत दिग्दर्शित केलेलेच आहे. हा प्रकार येता जाता जसजसा आमच्या दृष्टीस पडू लागला तसतसा याचा काहीतरी प्रतिकार केलाच पाहिजे असे आम्हास वाटू लागले. दर महिन्या 15 दिवसात एखादा तरी हिंदू गुपचूप हिंदूंच्या पंक्तीतून उठून मुसलमानांच्या पंक्तीत जेवावयास बसण्यास गेलेला दिसे. आम्हास ही स्थिती दुःखद होईल, परंतु आम्ही पडलो कोठडी बंद. काय करावे हे सुचेना. इतर हिंदू बंदिवानांच्या मनात द्वेष उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागलो. तो आढळून आले की त्यांना या गोष्टीचे काहीच सोयरसूतक वाटेना. जो तो म्हणे मला काय त्याचे, मुसलमानास विरोध, अज्ञ हिंदूंची गोष्ट राहो. पण राजकीय बंदिवानासही या मुसलमानीकरणास अडथळा करण्याचे धाडस कित्येकास होईना आणि ते एका अर्थी क्षाम्य होते, कारण त्यांच्या तितिक्षणे ताण तरी किती सोसावा. देशात अश्रांत श्रम करून ते भयंकर दंड भोगीत कारागारात कितपत पडलेले, त्यात आता कारागारातही सर्वांशी झुंज खेळत आणखी कष्टमय स्थितीत पडण्याइतकी दैहिक शक्ती तरी मनुष्यास हवी ना. त्याचा भार ते सहज करीत होते. दुसरी कामे खरोखर पाहता दुसऱ्यांनी करावयास पाहिजे होती तेव्हा राजबंदिवानास ते म्हणत राहू द्या आता ती भानगड. त्या क्रूर पठाणी जमादार हवालदाराशी न भांडताच जगणे कठीण. त्यात त्यांच्या धार्मिक वेडास प्रतिरोध करून कोण त्याचा रोष करून घेतो असे जे म्हणत त्यांचे ते म्हणणे एका दृष्टीने साहजिकच होते. परंतु जे 2-4 लोक आपणास आता अधिक कष्ट सोसण्याची शक्ती नाही ही गोष्ट प्रांजलपणे मान्य करण्यास अहंकाराने सिद्ध न होता उलट ती मुसलमानांच्या भ्रष्टीकरणाचा प्रतिकार करण्याची खटपटच मूर्खपणाची आहे म्हणून म्हणत त्या निमित्ताखाली आपला भ्याडपणा झाकू पाहत त्यांचे वर्तन मात्र निषेधार्ह आणि निंद्य होते. यात काही शंका नाही. त्यांच्यापैकी काहींनी तर मुसलमानी जमादारास प्रसन्न करण्यासाठी आपणही मुसलमानी धर्म स्वीकारण्याच्या बेतात आहोत असे नित्य भासवून दिवस काढावे. मग इतर हिंदूस त्याच्या डोळ्यात देखत भ्रष्ट केले जात असतात त्याचा प्रतिकार करण्याची गोष्ट कशाला. या मुसलमानी अधिकाऱ्यास प्रसन्न करण्याचे आणि आपले हे भीरुत्व शहाणपण आहे म्हणून महत्वाच्या पुढची पायरी अर्थातच ही होती की पुढे जेव्हा मुसलमानी पंजातून हिंदू लोकांस सोडवण्यासाठी भांडणे झुंपत तेव्हा या वृत्तीच्या लोकांनी ती भांडणे भांडणाऱ्या हिंदू लोकांस वेडे म्हणून मुसलमान जमादारास प्रसन्न करावे आणि हिंदू लोकांस सांगावे की अरे कसली भ्रष्टता आणि शुद्धता असले हे पतित अपराधी नीच लोक हिंदू समाजात राहिले काय आणि गेले काय सारखेच. जे भयाने वा पैशाने मुसलमान होतात ते हिंदू असून तरी काय लाभ. हा हिंदू करून घेण्याचा निव्वळ पोरखेळ आहे.
असे सुपरिटेंडेंट, बारी कमिशनर इत्यादी इंग्रज अधिकारी आम्हास म्हणत. असेच मानभावी मुसलमानही आम्हास शिकवू पाहत. शुद्धीकरणावरील हे आक्षेप अजूनही परधर्मीय दांभिकाकडूनच नव्हत, तर स्वधर्मीय प्रामाणिक पण भोळ्या माणसाकडूनही आणण्यात येतात. म्हणून त्यातील हेतक भावास थोडा विशद केला वाचून अंदमानात त्यावेळेस काय भावना आणि विचार आम्हास हे शुद्धीकरणाचे कार्य हाती घ्यावयास प्रवृत्त करते झाले, हे वाचकांच्या नीट लक्षात येणार नाही. शुद्धीकरण हा केवळ पोरखेळ आहे काय? पतितास, लुच्चास, अपराध्यास ते हिंदू समाजात जन्मास आले असताही विधर्मात जाऊ न देण्यासाठी यत्न करणे हा जर पोरखेळ आहे, तर आज मुसलमान लोक हजारो वर्ष वेळेवर युद्ध करून देखील हिंदू पतितास, लुच्चास, अपराध्यास मुसलमान करून घेण्याचा पोरखेळ का खेळत आहेत? मुसलमान धर्मवेडे आहेत, ठीक, पण हे सुज्ञ स्वतंत्र विचारी युरोपियन आणि अमेरिकन लाखो रुपये जमवून आणि खर्चून हिंदुस्थानावरील या क्वचित खेड्यात तर काय, पण अरण्यात ही पतितच तर काय, पण अगदी पशुसमान रानटी हिंदूंनाही ख्रिस्ती करण्यासाठी छलबल लोभतिक सावधानांनी जे झटत आले तेही काय पोरखेळ म्हणूनच? असले लोभीदुष्ट लोक हिंदू समाजात असून तरी काय लाभ? तर आम्ही म्हणतो, हे मुसलमान समाजात व ख्रिस्ती समाजात तरी जाऊन काय उपयोग? परधर्मीयास आम्ही विचारतो, तुमचा त्यांना वाटवण्यासाठी तरी केवढा अट्टहास का? जे पती दुष्ट आहेत ते आम्हाच चालतील. तुमच्या महंतीय आणि ईसाई पवित्र कुळास त्यास ओढून नेऊन आपले पावित्र्य कशात विटाळून घेता? पोर खेळासाठी लाखो रुपये उधळून तुम्ही आरंभच नका करू, म्हणजे हिंदूंनाही शुद्धीकरणाचा डाव खेळून त्या परखेळात भाग घ्यावयाचा मोह पडणार नाही. परंतु जर हा पोरखेळ नसेल, जर हजारो मोठमोठे सम्राट, साधू, धर्म प्रवर्तक आणि भिक्षू करोडो रुपयांचा चोराडा करीत आपापली संस्कृती आणि धर्म यांचा पगडा जगावर बसवण्यासाठी युरोपातून आणि अरेबियातून आज शतकानुशतके झटत आले असे म्हणत असाल, तर मग ज्या ज्या हिंदूस आपली संस्कृती आणि धर्म हा जगावर प्रसृत झाला असता जगाचे अंतिम कल्याण अधिक सुलभपणे आणि निश्चलपणे साधेल असा विश्वास वाटत आहे, त्यांचे शुद्धीकरणाचे प्रयत्नही तुम्हास तुमच्या प्रयत्ना इतके न्याय आणि गंभीर वाटले पाहिजेत. पतित, मद्यपी, कलही, नीच अशा लोकात तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार करता, तो का? त्यांच्या आत्म्याचे तारण व्हावे म्हणून? तर मग आम्ही अशा दुष्ट, नीच आणि मद्यपी लोकास आमच्या धर्मातच ठेवण्याचा आणि शुद्ध करून घेण्याचा जो प्रयत्न करतो, तो स्वधर्मे निधनम श्रेयः या युक्तीप्रमाणेच त्यांच्या आत्म्याचे तारण हिंदू धर्माने आणि संस्कृतीनेच होते म्हणूनच होय. जे पतित त्यांचाच तर तारणाची विशेष आवश्यकता. जर तुम्ही हिंदूस, मग तो कितीही पतित आणि नीच का असेना, परंतु लोभाचे, कामाचे, व्यसनाचे देखील आमिष दाखवून आणि आमचे मौलवी साहेब तर सुरी दाखवूनही जे बाटवता, ते तुमचा समाज आणि संख्याबळ वाढवण्याकरिता तुमच्या ऐहिक लाभासाठी बाटवीत असाल, तर त्याचप्रमाणे आम्ही हिंदूही आमचा समाज आणि संख्याबळ वाढवण्यासाठी आणि आमची संस्कृती क्षीणतर होऊन अन्य जातीपुढे आपल्या जातीय जीवनाचा बळी दिला जाऊ नये म्हणून त्याच कारणासाठी आम्ही वाटवलेला हिंदू शुद्ध करून घेतो, मग तो नीच पतित का असेना. कारण ती व्यक्ती जी भ्रष्टविण्याकरिता तुम्ही झटता ती दुष्ट वा मद्यपी वा पतित असेल, परंतु तुम्ही सूक्ष्म विचारांती हे सामाजिक सत्य ओळखून ध्यानात ठेवलेले आहे की ती व्यक्ती तुम्ही नावाने, बळाने कशी तरी मुसलमानी वा ख्रिस्ती धर्मात कोंबून ठेवलीत की तिची संतती लहानपणापासून तुमच्या संस्कृतीच वाढल्याने मनाने पक्की ख्रिस्ती वा मुसलमानी होऊन तुमच्यातील सुज्ञ, बलिष्ठ आणि उपयुक्त नागरिकांची संख्या वाढवेल. कारण दुष्टांची, मद्यप्याची वा लबाडाची संतती लबाडच निपजते असा नियम नाही. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या द्वीपात अशीच टाकाऊ माणसे इंग्लंडाने धाडली. आज त्याच इंग्लंडातील हत्यारी, चोर, दरोडेखोर, अपराध्यांच्या त्या द्वीपांतरित पतितांच्या वंशजांनी कॅनडात आणि ऑस्ट्रेलियात स्वतंत्र राष्ट्रे आणि राज्ये स्थापित करून चालवली आहेत. हिंदू समाजातील घाण आणि गाळाही तुम्ही पावड्याने, सोन्याच्या पावड्याने जे एकसारखे ओढीत आहात, ते एवढ्याचसाठी की सुज्ञ शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हास त्या घाणीच्या आणि गाळाच्या उपयोगाची माहिती आहे की जर त्याचे खत शास्त्रीय रीतीने उपयोगिले तर जीवनात धान्याच्या सोनेरी कणसांनी तुमची शेती पुढील वर्षाच्या धान्यातून डवडवून डोलू लागेल.